पहिली टेस्ट म्हणजे मोस्ट कॉमन टेस्ट जे सगळे करतात म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट, LFT असतात. त्याच्यात बिलिरुबिन असतात, एन्झाईम्स असतात, लिव्हरचे एन्झाईम्स असतात आणि INR PTINR म्हणजे जे आपलं कोॲग्युलेशन रक्त गोठण्याची कॅपॅसिटी असते. सो नॉर्मली हे जर नॉर्मल असतील तर वी एक्सपेक्ट की लिव्हर फंक्शन वाईज इज नॉर्मल. दुसरं आपल्याला बघायचं की बिफोर फंक्शन डिग्रेड होतं म्हणजे ज्याला आपण डिकॉम्पन्सेशन जे म्हणतो त्याच्या आधीची टेस्ट म्हणजे एक सोनोग्राफी ऑफ द लिव्हर करू शकता, ज्याच्यात तुम्हाला फॅटी लिव्हर कळू शकतो आहे का नाही. आणि तिसरी टेस्ट म्हणजे झालं तर थोडंसं जर फॅटी लिव्हर किंवा काही दिसलं तर तुम्ही फायब्रो स्कॅन करू शकता. त्याच्यात कळतं की तुमच्या लिव्हरची स्टिफनेस किती आहे, की फक्त जस्ट माइल्ड फॅटी लिव्हर आहे का, त्याच्यात थोडंसं इन्फ्लेमेशन सुरू झालंय किंवा फुल ब्लोन लिव्हर सिरोसिस झालेला आहे. नमस्कार, पुन्हा एकदा गटफिट क्लब हा चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत, लिव्हर, यकृत आणि यकृताचं प्रत्यारोपण म्हणजेच लिव्हर ट्रान्सप्लांटेशन आणि लिव्हर कॅन्सर. हा महिना लिव्हर कॅन्सर महिना म्हणून साजरा केला जातो वर्ल्ड वाईड. तर आपण लिव्हरबद्दल समजून घेण्यासाठी, लिव्हर ट्रान्सप्लांट, लिव्हर कॅन्सर समजून घेण्यासाठी एक लिव्हर ट्रान्सप्लांट स्पेशलिस्ट डॉक्टर मनोज डोंगरे सरांना आज आपण इथं बोलवलं आहे. तरी त्यांच्यासोबत आपण खूप सारे ह्या विषयाच्या निगडीत गप्पा गोष्टी करूया, जे की तुम्हाला जर का त्या विषयामध्ये काहीही प्रॉब्लेम असेल समजण्यासाठी मदत होईल. तरी मित्रांनो, आपण हा पॉडकास्ट चालू करण्या अगोदर एक विनंती आहे. बरेच लोक आमचा हा पॉडकास्ट बघतात पण सबस्क्राईब केलेलं नाही, तरी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा. नमस्कार सर, तुमचं गटफिट क्लब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. हा महिना म्हणजे लिव्हर कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून वर्ल्ड वाईड साजरा केला जातो आणि ह्या कॅन्सर अवेअरनेस मंथमध्ये एक छोटंसं आपल्या गटफिट क्लबवरती, जो की पोटाच्या निगडीतच आम्ही बोलत राहतो, तुम्ही ट्रान्सप्लांट सर्जन आहेत, लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन आहेत, लिव्हर कॅन्सर ट्रीटमेंट भरपूर करता, तर लिव्हर कॅन्सरबद्दल किंवा लिव्हरबद्दल, यकृताबद्दल आज आपण थोडंसं गप्पा गोष्टी करूया, जेणेकरून लोकांना पण त्याच्याबद्दल माहिती भेटेल. ज्या वेळेला आपण हा पॉडकास्ट चालू करतोय, सर्वात पहिला क्वेश्चन हाच येतो, लिव्हर किंवा यकृत म्हणजे काय, ह्याच्याबद्दल थोडंफार सांगू शकाल का सर? यकृत किंवा लिव्हर म्हणजे आपल्या बॉडीतला एक ऑर्गन असतो जो पोटाच्या उजव्या बाजूला असतो. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गन बिकॉज इट इज लाईक द फॅक्टरी ऑफ आवर बॉडी. त्याचे मल्टिपल फंक्शन्स आहेत. म्हणजे एक म्हणजे शरीरात बिलिरुबिन जे तयार होतं, म्हणजे आपली कावीळ, जे रक्त ब्लड सेल्स डिस्ट्रॉय होऊन जे तयार होतात, ते त्यांना शुद्धीकरण करून इंटेस्टाईनद्वारे त्याला बाहेर काढतात. प्लस त्यांचं बॉडीमध्ये प्रोटीन्स, अल्ब्युमिन, प्लाझ्मा प्रोटीन्स, हे सगळे प्रोटीन्स तयार होतात, ज्याच्यामुळे इट हेल्प्स इन आवर बॉडी. रक्तात व्यवस्थित प्रेशर मेंटेन करणे, या सगळ्या गोष्टी असतात. प्लस तुमचं ग्लुकोजचं मेटाबॉलिझम म्हणजे शरीरातली ग्लुकोज लेवल कंट्रोल. जरी आपण इन्शुलिन दरवेळेस म्हणत असतो, बट लिव्हर ऑल्सो प्लेज अ व्हेरी बिग पार्ट इन कंट्रोलिंग द शुगर लेवल्स ऑफ द बॉडी. प्लस तुमच्या बॉडीमध्ये जे कोॲग्युलेशन फॅक्टर्स म्हणजे रक्त गटणे, जे तुम्हाला सपोज कुठली जखम झाली, ती जखम होऊन जर आपले ब्लड क्लॉटिंग जे होतं, त्याचे सुद्धा प्रोडक्शन इज ऑल डिपेंडंट ऑन द लिव्हर. सो मल्टिपल फंक्शन्स आहेत लिव्हरचे, अँड इफ एनी फंक्शन गोज रॉंग वी आर इन ट्रबल. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गन आपल्या बॉडीमध्ये. म्हणजे शरीरातलं एक खूप मुख्य ऑर्गन आहे, त्याच्याकडे खूप सारे कामं आहेत आणि फॅक्टरी सारखं काम करतं, घाण पण साफ करतो आणि चांगल्या पण गोष्टी शरीराला देतो, आणि त्याच्याशिवाय जीवन नाही, आपण अज्युम पण करणं डिफिकल्ट म्हणता येईल. सर, एखादा लिव्हर इतका महत्वाचा ऑर्गन आहे, तर त्या लिव्हरमध्ये कॅन्सर म्हणणारा असं कर्करोग होण्याचे नेमकं कारण काय असतात, का बरं होतात? असं प्रूव्हन कुठलं कारण नाहीये, पण जे आपण ऑब्झर्वेशन केलेलं आहे की कुठल्याही पेशंटमध्ये ज्याच्यात सिरोसिस होतं, म्हणजे लिव्हर खराब होऊन फायब्रोसिस, कडक होऊन जे लिव्हर होतं, सिरोसिस म्हणतो. त्या सिरोसिसमध्ये कसं असतं की सेल्स डिस्ट्रॉय होतात, परत नवीन तयार होतात. त्याच्यात काही सेल्सची ग्रोथ अनरेग्युलेटेड असते आणि त्यांची ग्रोथ खूप फास्ट होते, ते सेल्स मरत नाही आणि त्याच्यामुळे एक असा ट्युमर तयार होतो. आता ह्याचं कारण मोस्ट ऑफ द टाइम जे असतं, एक तर सिरोसिस. म्हणजे सिरोसिस कशामुळे होतो? अल्कोहोलमुळे होतो, किंवा हेपटायटिस बी मुळे होतो, किंवा हेपटायटिस सी मुळे होतो. आजकाल नवीन आहेत की बऱ्याच लोकांना सिरोसिस होतं, ते म्हणतात मी कधी आयुष्यात दारू पिली नाही, सिगरेट फुकलेली नाही, एक्सरसाइज केला असेल तरी काही मला का झालं. आजकालचं नवीन मोस्ट कॉमन कॉज ऑफ सिरोसिस जे हळूहळू वाढत चाललेलं आहे, ते म्हणजे फॅटी लिव्हर किंवा डायबिटीस. म्हणजे याला आपण मेटाबॉलिक असोसिएटेड फॅटी लिव्हर सिंड्रोम म्हणतो, विच इन द लॉंग रन
सिरोसिस मध्ये कन्वर्ट होतं. ओके. सो मोस्ट कॉमन कॉजेस ऑफ HCC म्हणजे हिपॅटोसेल्युलर कार्सिनोमा म्हणजे लिव्हर कॅन्सर म्हणजे एकतर अल्कोहोल, हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी आणि फॅटी लिव्हर. इट Okay. कॅन बी बिकॉज ऑफ डाएट ऑर सम मेटाबॉलिक दुसऱ्या काही कारणांमुळे जसं डायबिटीस किंवा कुठले मेटाबॉलिक जेनेटिक सिंड्रोम्समुळे होत असते. म्हणजे हे सगळे जे काही कारण आहेत ह्या सगळ्या कारणामुळे लिव्हर सिरोसिस होतो, म्हणजे लिव्हर खराब होतो. डॅमेज झालेल्या लिव्हरचा एक कॅन्सरचा एक प्रकार बनण्याचं एक कारण बनू शकतो असं म्हणता येईल का सर? ओके. मग ज्या वेळेला तुम्ही इतकंच सगळे कारण सांगितले तर दारू पिल्याने लिव्हर कॅन्सर का बरं व्हायला पाहिजे, सिरोसिस का बरं व्हायला पाहिजे, किती अमाऊंट दारू पिल्याने होतो का कधी कधी ऑकेजनल घेतल्याने पण होतो का, काय त्याच्याबद्दल प्रमाण असतं सर? दारू पिले की व्हॉट हॅपन्स म्हणजे की ती दारू आपल्या पोटात जाते, इट इज ऍब्सॉर्ब्ड अँड गोज टू द लिव्हर. आणि लिव्हरचं फंक्शन असतं की जे आपल्या बॉडीतले टॉक्सिन्स आहेत त्यांना मेटाबोलाइज करायचं, म्हणजे त्यांना खराब असलेलं स्वच्छ करून द्यायचं, डिटॉक्सिफिकेशन करायचं. पण जे अल्कोहोल जे स्प्लिट होऊन खराब प्रॉडक्ट्स तयार होतात, ऍसिटाल्डिहाइड वगैरे काही प्रॉडक्ट्स होतात, दे डॅमेज द ब्लड सेल्स, म्हणजे लिव्हरच्या सेल्सला ते डॅमेज करतात. आणि ते थोडं डॅमेज झालं, आवर बॉडी हॅज द कॅपॅसिटी टू रिपेअर इट. बट कॉन्स्टंट जर होत राहिलं, त्या रिपीटेड स्ट्रेस ट्रॉमामुळे जे सारख्या सेल्समध्ये इंजुरी होऊन जे होतं, सम ऑफ दोज सेल्स टर्न इन टू कॅन्सर अँड दॅट कॉजेस प्रॉब्लेम. म्हणजे जो काही दारू पिल्याने खराब होणार आहे टॉक्सिन डिटॉक्स करताना, त्यामुळे जो तिथं व्रण होणार आहे त्याचा एखादा सिरोसिस होणं किंवा कॅन्सर होणं असं म्हणता येतं. मग मी एखादा दारू पितोय म्हणायचं मला माहित आहे, मी त्याच्यावरती आजकाल भरपूर फॅड आहे सर, लिव्हर डिटॉक्स असं घेतलं तर लिव्हरला फायदा होतो का? तुमचा काही असा अनुभव आहे का? काही कुठलाही नाही, डिटॉक्स घेतल्याने तुमचं लिव्हरचं क्लीन होतो असं काही नाही. यू हॅव टू ट्राय टू लिमिट युअर अल्कोहोल आणि दररोज नाही घेतली पाहिजे. मे बी फॉर अ वीकेंड इफ यू वॉन्ट एखादा पेग किंवा असं, दॅट मे बी अलाउड, बट दॅट इज ऑल्सो नॉट. आजकालच्या WHO स्टँडर्ड तर हे म्हणते की घेऊच नका म्हणून, इट इज नॉट रेकमेंड. बट आता काही लोकांना काहीतरी पाहिजे असतं, तर वन्स इन अ वाईल इफ यू टेक, युअर बॉडी हॅज द कॅपॅसिटी टू म्हणजे क्लिअर करण्याची लिव्हरची कॅपॅसिटी आहे, त्याचा तुम्ही वाट बघू नका की ते तिथं मध्ये जाऊन डॅमेज करेल. पण काही लोकांचं असं म्हणजे टेंडन्सी सुद्धा असते की मेटाबोलाइज करू शकत नाही आणि दे बिकम सिरोटिक अर्लियर. ओके सर, दारूचा प्रमाण मेल आणि फिमेल, कारण हा विचारण्याचा प्रश्न असा आहे सर, कारण आजकाल फिमेल पॉप्युलेशन मध्ये पण दारूचं प्रमाण खूप वाढत चाललं. मेल आणि फिमेल लिव्हर दारूला वेगळं रिॲक्ट करतो का सेम असतो? नाही, आय थिंक इट इज बोथ सिमिलर. फक्त आपण विमेन मध्ये बघितलेलं नाहीये, कारण आधी लोक घेत नव्हते म्हणून आपल्याला सिरोसिस मिळत नव्हतं. बट नाउ डेज आपल्याला इव्हन फिमेल पेशंट्स मध्ये सिरोसिस या गोष्टी मिळत आहे, खूप कॉमन आहे. ओके. आणि सर, ज्या वेळेला तुम्ही सांगितलं दुसरा नेमका कॉज जो सांगितला, आता दारू आहे ही गोष्ट मी पिणार नाही आणि मला लिव्हर सिरोसिस होण्याची शक्यता मी टाळेल. दुसरी गोष्ट सांगितली की हेपॅटायटिस इन्फेक्शनमुळे लिव्हर कॅन्सर किंवा लिव्हर सिरोसिस का बरं व्हायला हवं? जसं अल्कोहोल लिव्हर सेल्सला डॅमेज करतं, तसंच हिपॅटायटिस बी आणि सी चे व्हायरसेस जे आहेत ते हिपॅटायटिस सेल्समध्ये जातात आणि त्यांच्या DNA ला ऑल्टर करतात, अँड दॅट ट्रिगर्स डॅमेज टू युअर सेल्स, आणि रिपीटेड डॅमेज कॉजेस अगेन द सेम थिंग लाईक सिरोसिस. दोघांचे थोडेसे जेनेटिक मॉडिफिकेशनचे मेकॅनिझम्स थोडेसे वेगळे आहेत, बट एंड रिझल्ट इज द सेम. हेपॅटायटिस सी थोडा जास्त स्ट्रॉंग आणि अग्रेसिव्ह राहतो कम्पेअर्ड टू हेपॅटायटिस बी. हेपॅटायटिस बी ची ट्रीटमेंट थोडीशी बेटर आहे, इझियर आहे. अँड नाऊ जर तुम्ही हेपॅटायटिस बी ची ट्रीटमेंट लवकर सुरू केली तर यू कॅन डिले, म्हणजे सिरोसिस होण्याला जो वेळ असतो तो सपोज आज नॉर्मली 4 वर्ष असेल, 5 वर्ष, इट विल गो टू 10 years. म्हणजे आपण प्रोलॉंग करू शकतो ट्रीटमेंटसाठी. जसं दारू न पिणे हा लिव्हर सिरोसिस टाळतो, तसं हेपॅटायटिस प्रिव्हेंट करणे किंवा हेपॅटायटिस झालं तर प्रॉपर एक गायडन्स एक्सपर्टच्या अंडरमध्ये ट्रीटमेंट करणे, हे सुद्धा सिरोसिस आणि कॅन्सरला टाळू शकतो का? आपल्याला मेनली आता जसं HIV होता आधी, सेक्शुअल ट्रान्समिशन नाही, ब्लड प्रॉडक्ट्स नाही. हेपॅटायटिस बी आणि सी वी आर ऑल्सो लकी इन द सेम थिंग दॅट असं फ्रॉम यू टू मी, म्हणजे आपण जे कोविड तसं होत नाही. इट इज सिमिलर की तुम्हाला इधर ब्लड ट्रान्सफ्युजन होईल किंवा तुम्हाला निडल्स टॅटोईंग, इन्फेक्टेड निडल्सनी होईल किंवा सेक्शुअल एक्सपोजर याने होईल. सो इफ वी कॅन
प्रिव्हेंट दॅट युअर चान्सेस ऑफ गेटिंग हेपटायटिस बी सी फार कमी होऊन जातात. ह्या गोष्टी आपण टाळले तर ह्या गोष्टींपासून आपण हेपॅटायटिस पासून दूर राहू. पण जर का एखाद्याला झालं तर ह्याला आता आजकाल गोळ्या औषधनं बरं करता येतं सर? आजकाल म्हणजे ट्रीटमेंट चांगली झालेली आहे. हेपॅटायटिस बी ला वी हॅव काही ड्रग्ज आलेले आहेत. यू टेक देम रेग्युलरली, मॉनिटर करा अँड युअर हेपॅटायटिस बी गोज इन टू रेमिशन म्हणजे त्याचे DNA लेवल्स एकदम कमी राहतात अँड युअर सिरोसिस अँड ऑल इज डिलेड. ओके, म्हणजे गोळ्या औषध जर का प्रॉपर घेतलं तर व्हायरस कंट्रोलमध्ये राहील. व्हायरस कंट्रोलमध्ये राहिलं तर डॅमेज कमी झालं तर सिरोसिस कमी, कॅन्सर रिस्क तर झिरो करता येऊ शकतं असं म्हणताय. झिरो तर नाही पण ऍटलीस्ट बऱ्यापैकी कंट्रोल करता येतं. म्हणजे एखाद्याने होऊ नये हे टाळणं गरजेचं आहे. आणि झालेलं असेल तर एक्सपर्ट कोण प्रॉपर ट्रीटमेंट घेऊन त्याची होणारे पुढचे गुंतागुंत आहेत, कॉम्प्लिकेशन आहेत, हे टाळणं तितकंच महत्वाचं आहे असं म्हणूयात का सर? व्हेरी गुड. व्हेरी. हेपॅटायटिस बी, अल्कोहोल हे तर कळालं सर. तुम्ही बोलता बोलता सांगून गेले की फॅटी लिव्हरमुळे कॅन्सर होतो. हा थोडा भीतीदायक आहे, कारण आजकाल काय आहे, माझी सुद्धा सोनोग्राफी केलं तर फॅटी लिव्हर दिसतं. थोडंसं चरबी असेल, फॅटी लिव्हर हा कॉमन आहे. मग फॅटी लिव्हरचं, सिरोसिसचं, कॅन्सरचा संबंध काय आहे? जसं आपलं अल्कोहोल हेपॅटायटिस बी आहे तसंच फॅटी लिव्हर काय असतं म्हणजे बेसिकली आपला अनफॉर्च्युनेटली इंडियामध्ये कसं आहे, इंडियन डाएट इज म्हणजे रिच इन कार्बोहायड्रेट्स, कॅलरीज, ग्लुकोज, आणि हे बऱ्यापैकी म्हणजे आपण भात खातो, चपाती खातो रुटीनली जे आहे, त्याच्यामुळे फॅट म्हणजे ऑल दिस इज कन्वर्टेड इंटू फॅट इन टू द लिव्हर इफ यू आर नॉट एक्सरसाइजिंग, इफ यू आर नॉट, म्हणजे तुम्ही जर ते फॅट जे कार्बोहायड्रेट्स किंवा कॅलरीज जे घेतलेत, इफ दे आर नॉट युटिलाइज्ड, म्हणजे जर तुम्ही एक्सरसाइज किंवा चालण्या फिरण्यात वापरले नाही तर ते लिव्हरमध्ये स्टोअर होतं. चरबी म्हणून स्टोअर होते. तर लिव्हरच्या सेलमध्ये आत जाऊन चरबी, जशी नॉर्मल आपली पोटाला चरबी असते तशी नसते, पण हे लिव्हरच्या सेलच्या आत जाऊन चरबी जमा. आणि ती चरबी लिव्हरच्या सेलसाठी टॉक्सिक असते, कारण ती सेलचा बऱ्यापैकी भाग ऑक्युपाय करते, त्याचे फंक्शन्स व्यवस्थित होऊ देत नाही, आणि हळूहळू मग तेच ऑक्युपाय करून तुमचं लिव्हरचं फंक्शन कमी होतं. सिमिलरली मग त्याच्यामुळेच जसं लिव्हरचं फंक्शन कमी होतं, तुमचं बॉडी लिव्हर सेल्स ग्रो व्हायला प्रयत्न करतात टू कॉम्पन्सेट, आणि हळूहळू त्याच्यात इन्फ्लमेशन होतं, ज्याला आपण स्टिएटोहेपॅटायटिस म्हणतो. पहिला स्टेज असतो फॅटी लिव्हर, पुन्हा असतो इन्फ्लमेशन ऑफ द लिव्हर विच इज स्टिएटोहेपॅटायटिस, आणि मग त्याच्यानंतर सिरोसिस डेव्हलप होतो. आणि एकदा सिरोसिस झालं की रिस्क ऑफ कॅन्सर वाढते. म्हणजे दारू पिणारा किंवा हेपॅटायटिसचा जितकं सिरोसिसला रिस्क आहे, आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये फॅटी लिव्हरचा सुद्धा पण तितकंच रिस्क आहे. फॅटी लिव्हर आपण हलक्यामध्ये घेऊ नये असा मेसेज द्यायचा का सर? व्हेरी गुड सर. जर का एखाद्या फॅटी लिव्हरमुळे इतकं सगळं होतंय असं जर का म्हणत असेल तर फॅटी लिव्हर प्रिव्हेन्शनसाठी ॲज अ ट्रान्सप्लांट सर्जन तुम्ही काय लोकांना सल्ला देता? मेनली मोस्ट आपण जे सांगतो की वेट रिडक्शन करायचं, हेल्दी डाएट, लेस कार्बोहायड्रेट्स म्हणजे शुगर्स, भात कमी करणे, चपात्या जास्त खाणे, कॉन्सन्ट्रेट मोर ऑन हाय प्रोटीन डाएट, म्हणजे नॉन व्हेजिटेरियन फूड जर राहत असेल तर अंडी खाणे, चिकन खाणे, फिश खाणे, आणि मोर ऑफ फायबर डाएट, सो दॅट युअर फॅट अब्झॉर्प्शन डिक्रीजेस अँड देर इज व्हेरी लिटल फॅट इन द लिव्हर. आणि प्लस एक्सरसाइज करणे, चालणे, बसून टीव्ही बघणे हे ॲज फार एज पॉसिबल टाळायचंय. कीप अन ॲक्टिव्ह लाईफस्टाईल, त्यामुळे विच विल कीप इट बेटर. म्हणजे आपलं खाण्यामधलं कार्बोहायड्रेट कमी करणं, ऑइली पदार्थ, फॅटी पदार्थ कमी करणं, खाण्याची कॅलरी म्हणजे एकदमच पोटाची जी गरजेचं नाही त्याच्यापेक्षा जास्त खाणं हा टाळणं, आणि त्याचसोबत शरीरावरती योग्य व्यायाम करणं. हे जर का केलं तर कॅलरी पण डिफिसिट होतो, युटिलाइज पण कॅलरी होतो, त्यामुळे त्याला फॅटी लिव्हरचा रिस्क कमी होईल. असेल फॅटी लिव्हर तर वजन पण कमी केलं तर फॅटी लिव्हर रिव्हर्स होण्यामध्ये मदत करतो. ओके, खूप चांगलं आहे सर. सर डायबिटीज मुळे तुम्ही सिरोसिस म्हटलं, कारण आजकाल इंडिया हा जगाचा डायबिटिक कॅपिटल आहे. मग डायबिटीजचा आणि लिव्हर सिरोसिसचा नेमका काय संबंध असतो? त्याचा पण मेकॅनिझम सिमिलरच आहे. डायबिटीज कॉजेस मोर ऑफ शुगर वाढल्यामुळे शुगर इज अगेन स्टोर्ड इन द लिव्हर अँड दॅट इज कन्वर्टेड इनटू फॅट, फॅटमध्ये कन्व्हर्जन होतं त्याचं, आणि अगेन दॅट कॉजेस सेम थिंग लाईक. म्हणजे डायबिटीजच्या पेशंटमध्ये एक लिव्हर सिरोसिसचा रिस्क असतो. लॉंग टर्म डायबिटीज असेल तर जसं शुगर कंटिन्यू चेक करता तसं ऍटलिस्ट वर्ष 2 वर्षामध्ये लिव्हरचे टेस्ट करणे किंवा लिव्हरचं स्कॅन करणे हे गरजेचं आहे असं म्हणता येईल.
एखादा लिव्हर हेल्दी आहे का अनहेल्दी आहे हे समजण्यासाठी 2-3 असे टेस्ट सांगा ज्याच्यामुळे एखाद्याने केलं तर त्यांचा लिव्हर चांगलं आहे असं म्हणू शकतो. असं कोणतीही टेस्ट आपण 100% म्हणत नाही, पण बेसिक एखाद्याला लिव्हर बद्दल काळजी वाटत असेल तर करणारे 1-2-3 टेस्ट कोणते तुम्ही ऍज अ ट्रान्सप्लांट सर्जन म्हणून रेकमेंड करता? पहिली टेस्ट म्हणजे मोस्ट कॉमन टेस्ट जे सगळे करतात म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट, LFT असतात. त्याच्यात बिलिरुबिन असतं, एन्झाईम्स असतात, लिव्हरचे एन्झाईम्स असतात आणि INR PT-INR म्हणजे जे आपलं कोॲग्युलेशन रक्त गोठण्याची कॅपॅसिटी असते. सो नॉर्मली हे जर नॉर्मल असतील तर वी एक्सपेक्ट की लिव्हर फंक्शन वाईज इज नॉर्मल. दुसरं आपल्याला बघायचं की बिफोर फंक्शन डिग्रेड होतं म्हणजे ज्याला आपण डिकॉम्पन्सेशन जे म्हणतो त्याच्या आधीची टेस्ट म्हणजे एक सोनोग्राफी ऑफ द लिव्हर करू शकता ज्याच्यात तुम्हाला फॅटी लिव्हर कळू शकतो आहे का नाही. आणि तिसरी टेस्ट म्हणजे झालं तर थोडंसं जर फॅटी लिव्हर किंवा काही दिसलं तर तुम्ही फायब्रो स्कॅन करू शकता. त्याच्यात कळतं की तुमच्या लिव्हरची स्टिफनेस किती आहे, की फक्त जस्ट माइल्ड फॅटी लिव्हर आहे का, त्याच्यात थोडंसं इन्फ्लमेशन सुरू झालंय किंवा फुल ब्लोन लिव्हर सिरोसिस झालेला आहे. सो दॅट त्याची आयडिया आपल्याला फायब्रो स्कॅनवर मिळते. म्हणजे हे 3 गोष्टी एखाद्याला लिव्हर बद्दल काळजी असेल, LFT, सोनोग्राफी, फायब्रो स्कॅन, हे 3 गोष्टी खूप अतिशय बेसिक आणि महत्वाचे टेस्ट राहतील लिव्हरची चांगली हेल्थ आहे का लिव्हर खराब आहे हे समजण्यासाठी. सगळं नॉर्मल आहे, दारू पिल्या जाऊ शकतो असं नाही, आजच्या घडीला तो चांगला आहे असं म्हणू शकतो. सर, ज्या वेळेला आपण एखादा ब्लड रिपोर्ट घेऊन येतात, आजकालचं फॅड आहे की मी मास्टरल चेकअप केलं, 15 पेज 20 पेज वाचायला कंटाळा येतो. आपण बघतो की भरपूर ठिकाणी हिमोग्लोबिन 11.1 काळं दाखवलेलं असतो किंवा कुठेतरी एखाद्या युरिन मध्ये 1+ दाखवतं, काळं दाखवलंय. प्रत्येक टेस्टला आपण सांगतो की प्रत्येक टेस्टला इतकं ग्राह्य धरू नका, पण ज्या वेळेला लिव्हर फंक्शन मधलं एन्झाईम वाढलेलं 35 ते 36 झालं तरी त्याला आपण खूप सिग्निफिकन्स देतो. म्हणजे हे लिव्हर एन्झाईमचं इतकं इम्पॉर्टन्स काय आणि त्याच्यामध्ये थोडंही अबनॉर्मल असेल तर त्याचा सिग्निफिकन्स काय असतो? लिव्हर म्हणजे जर एन्झाईम्स जे वाढलेत ज्याला मी आता म्हणलं होतं की इन्फ्लमेशन, म्हणजे दिस इज लिव्हरला सूज आलेली आहे अँड इट इज नॉट अ नॉर्मल सूज जी म्हणतो. फॅटी लिव्हर जे असते एक साधी सूज असते लिव्हरची, म्हणजे थोडंसं फॅट अक्युम्युलेशनमुळे मोठं झालेलं असतं. पण जेव्हा त्याच्यात इन्फ्लमेशन म्हणजे जसं तुम्हाला जखम लागल्यावर तुमचे हात लाल होतात, टेम्परेचर वाढतं, तसंच ती लिव्हरला सूज असते. सूज येते, त्याला एन्झाईम्स त्याच्या अराउंड पांढऱ्या पेशी वगैरे सगळे जमा होतात, लिम्फोसाइट जमा होतात. सो इट इज लाईक अन इन्फेक्शन इन युअर कुठल्याही ऑर्गनमध्ये. सो त्याला आपण लिव्हरचं इन्फ्लमेशन म्हणतो. तो त्याला तुम्ही सिरियसली घ्यावं लागतं. ॲटलिस्ट इमिजिएटली काही नाही केलं तरी ऑब्झर्व करा, 10 दिवसानंतर बघा. दारू पित असाल तर अल्कोहोल बंद करा, एक्सरसाइज थोडीफार चालू करा. ते जर नाही झालं देन यू विल हॅव टू चेक की बाबा वाय माझे एन्झाईम्स वाढत चालले. मग त्याला तुम्हाला सोनोग्राफी करावी लागेल, फायब्रो स्कॅन करावा लागेल, तुमचे हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C टेस्ट करावे लागतील. हे सगळं चेक करून बघावं लागतं की तुम्हाला दुसरे कुठले काही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत. काही लोकांना विल्सन्स डिसीज असतो, काही लोकांना हिमोक्रोमॅटोसिस असतो. या सगळ्या डिसीजेसमध्ये कधी कधी चेंजेस सुरू होतात, तर ते आपल्याला रूल आउट करावं लागतं. म्हणजे एकंदरीत हे 3-4 टेस्ट सांगितले, त्यापैकी जर एन्झाईम वाढलेला असेल तर एक अलार्म साईन आपण सांगूया की एन्झाईम तुमचा थोडंही वाढलेला असेल, लॅब रिपोर्टमध्ये नॉर्मल पेक्षा थोडंही वाढले, बिलिरुबिन जास्त असेल तर कदाचित कंजेनिटल असू शकतो किंवा तुमचं सोनोग्राफीवरती फॅटी लिव्हर प्रत्येकाच्या सोनोग्राफीवरती दिसू शकतो. पण एन्झाईम वाढला असेल तो खतऱ्याची घंटी आपण समजून घेऊया. जर एन्झाईम वाढला असेल तुम्हाला ऑब्झर्वेशन मध्ये राहायचंय, एक्सपर्टला भेटायचंय आणि स्वतःची काय चुकतं ते बरोबर करायचं, ह्याच्यावरती काळजी घ्यायला पाहिजे असं सांगूयात का सर? येस. ओके सर, एखाद्या पेशंटला लिव्हर कॅन्सर आतमध्ये होतंय सिरोसिस मध्ये, बाहेर त्याला काय दिसून येतात, लक्षणं दिसून येतात? अर्ली स्टेजेसमध्ये त्याच्यावर लक्षणं असे काहीच नसतात. लिव्हर कॅन्सरच्या अर्ली स्टेजमध्ये काहीच लक्षण म्हणजे जर तुम्हाला सिरोसिस आहे, मला 10 वर्ष एखाद्या वेळेस काही सिम्पटम नसतात, पण हळूहळू आम्ही नॉर्मली काय करतो, जो पेशंट सिरोसिस असतो त्याला आम्ही फॉलोअपवर ठेवतो. आम्ही त्याची इयरली सोनोग्राफी करतो. त्याचा काही ट्युमर मार्कर्स असतात, म्हणजे काही ब्लड टेस्ट असतात विच विल टेल की बाबा ह्याच्यात ट्युमर येण्याची शक्यता आहे. म्हणजे अल्फा फिटोप्रोटीन म्हणून एक ब्लड टेस्ट आहे किंवा CA19 म्हणून ब्लड टेस्ट आहे. अल्फा फिटोप्रोटीन हे हिपॅटोसेल्युलर म्हणजे लिव्हरच्या प्रॉपर सेल्सचा जर कॅन्सर असेल तर तो त्याच्यात वाढतो. जर CA99 जर वाढत असेल तो म्हणजे लिव्हर मधल्या बाईल डक्ट्सचा असेल तर त्याचा ट्युमर असू शकतो. तर आपण जेव्हा पेशंट्स फॉलोअपवर ठेवतो आपण वर्षाला हे टेस्ट करत राहतो
मग ह्याच्यात कुठली टेस्ट वाढली काय असेल तर मग आपण एक MRI किंवा CT स्कॅन ह्याच्यावर करून मग त्याला कन्फर्म करतो आहे का नाही. म्हणजे एखाद्याला लिव्हर सिरोसिस डायग्नोसिस जर का झालेलं असेल त्या पेशंटनी लिव्हर कॅन्सर बद्दल जागरूक राहणं गरजेचं आहे आणि फ्रिक्वेंटली तुम्ही एक्सपर्ट गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट किंवा लिव्हर सर्जनकडे फॉलोअप करणे, सोनोग्राफी वर्षाला करणे, अल्फा पिटोप्रोटीन किंवा CA लेवल बघत राहणे, जेणेकरून त्याच्यामध्ये जर करता चेंजेस अर्ली कॅन्सर जो की सिम्पटम कोणतंच लक्षणे घेऊन येत नाही असं जर करता असेल तर त्याला डिटेक्ट करून तवाच्या तवा त्याला ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे असं म्हणता येईल. ओके सर, एखाद्याला लिव्हर कॅन्सर आहे म्हणून तुमच्याकडे आलेलं आहे तर मोडॅलिटी ऑफ ट्रीटमेंट काय तुमच्याजवळ ऑप्शन असतात, काय तुम्ही करता? आलं ट्रान्सप्लांट लिव्हर कॅन्सर तर हाच ट्रीटमेंट करावं लागते असं आहे का, काय ऑप्शन काय? आपण जेव्हा कुठला पेशंट माझ्याकडे येतो किंवा मला सिरोसिस आहे किंवा सिरोसिस पण नाहीये पण बाहेर कुठं सोनोग्राफी किंवा CT स्कॅन करून येतो की लिव्हरमध्ये गाठ आहे, तर पहिलं आपल्याला कन्फर्म करावं लागतं की इज इट पॉसिबली ड्यू टू कॅन्सर किंवा साधी गाठ आहे, आणि जर असेल कॅन्सर असेल तर तो कुठल्या स्टेजला आहे ते आपल्याला बघावं लागतं. तर पहिलं आपण नॉर्मली त्यांचा CT स्कॅन करतो, स्पेशल एक ट्रायफेजिक CT स्कॅन असतो किंवा ट्रायफेजिक लिव्हर MRI करतो. त्यात आपल्याला कळतं की ते ट्युमरची साईज किती आहे, की कुठे सिच्युएशन आहे, तो रक्तवाहिन्यामध्ये घुसलेला आहे का नाही, म्हणजे हिपॅटिक वेन पोर्टल वेनमध्ये इन्व्हॉल्व्ह केलेला आहे का नाहीये, एकाच ठिकाणी आहे का 3 ठिकाणी आहे का, एका बाजूला आहे का लिव्हरच्या दुसऱ्या बाजूला पण आहे आणि दुसरीकडे कुठे आहे का. जर आपल्याला कन्फर्मेशन इमेजिंगवर वाटलं की कॅन्सरची शक्यता आहे, AFP रेज्ड आहे किंवा 90 तर आपण पेट स्कॅन करतो की बघायला की आपल्याला तो आजार दुसरीकडे कुठे पसरलेला आहे का नाही. जर आजार पसरलेला असेल तर तो नॉर्मली ट्रीटमेंट म्हणजे क्युरेटिव्ह इंटेंट ऑफ ट्रीटमेंट नसते त्यांना, त्याला आपण पॅलिएटिव्ह म्हणजे आपण ट्रीटमेंट जी करतो लाईफ लॉंग करायचं सिम्पटम्स कमी करण्याचं. तर त्याच्यासाठी फक्त युजली किमोथेरपी असते, पण युजली मोस्ट ऑफ द टाइम ती ओरल किमोथेरपी असते. त्याला आपण टार्गेटेड थेरपी पण ग्लेनवाटेनिब म्हणून गोळी असते किंवा आजकाल इम्युनोथेरपी सुरू. सपोज तो कॅन्सर लिव्हरमध्ये आहे आणि सिंगल कॅन्सर आहे आणि लिव्हर फंक्शन जर नॉर्मल असेल, छोटा ट्युमर असेल, एक तर तुम्ही ऑपरेशन करून म्हणजे लिव्हर रिसेक्शन करून तो काढू शकता किंवा त्याच्यामध्ये अल्ट्रासाऊंड गायडेड आपण एक नीडल टाकून तो ट्युमर बर्न करू शकतो, ज्याला आपण रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन म्हणून ही एक ट्रीटमेंट आहे. जर ट्युमर थोडासा मोठा असेल, जो आपल्याला वाटत असेल की रेडिओ फ्रिक्वेन्सीमध्ये होत नाहीये किंवा त्याची शेजारी रक्तवाहिनी आहे ज्याच्यामुळे ते होत नाही, तर आपल्याला एक मायक्रोवेव्ह ॲब्लेशन म्हणून प्रोसिजर आहे, जो जसं आपलं घरी मायक्रोवेव्ह असतं तसं तो प्रोब टाकून तिथं मायक्रोवेव्ह देतात आणि तो ट्युमर तिथला डिस्ट्रॉय केला जातो. हे झालं. मग दुसरं असं थोडा मोठा ट्युमर असेल, कुठल्या रक्तवाहिनीत घुसला नसेल तर मग आपण तो भाग लिव्हरचा काढू शकतो, पण आपल्याला त्याच्यात बघावं लागतं की रिमेनिंग लिव्हर किती आहे, विल इट बी एबल टू सपोर्ट हिज बॉडी ऑर नॉट. ते जर पॉसिबल असेल तरच आपण तो ऑपरेशन करून काढू शकतो. काही ट्युमर्स थोडे मोठे असतात कारण लिव्हर थोडंसं तेवढं म्हणजे साईज राहिलेली आहे ती तेवढी चांगली नाही, ऑपरेशन करून तुम्ही काढत नाही, तर त्याच्यात आपण एक टेस म्हणून एक ट्रीटमेंट असते, त्याच्यात आपण अँजिओग्राफी पायाच्या नसद्वारे सुई टाकून जसं आपण हार्टची अँजिओग्राफी करतो तसंच ती लिव्हरची अँजिओग्राफी करतो आणि जो ट्युमर आहे त्याला ज्या रक्तवाहिन्या रक्तपुरवठा करतात त्याला आपण ब्लॉक करतो आणि त्याच्यात हाय डोस किमोथेरपी देतो. कारण लिव्हर सिरोटिक्स पेशंटला जर तुम्ही जनरल किमोथेरपी दिली, IV किमोथेरपी, ते टॉलरेट करत नाहीत. सो आपण डेडिकेटेड त्या ट्युमरचे रक्तवाहिन्या पूर्ण ब्लॉक करतो आणि त्याच्यात हाय डोस किमोथेरपी देतो, त्याच्यामुळे तो ट्युमर मारला जातो. ह्याचं फक्त एकच असतं की ही जी ट्रीटमेंट आहे ही क्युरेटिव्ह ट्रीटमेंट नसते, कारण त्या औषधाने जेवढे सेल्स मारतील तेवढेच सगळे मरतील अशी गॅरंटी नसते. जसं तुम्ही ऑपरेशनमध्ये सगळं काढता तसं ते पॉसिबल नसतं. ह्याला आपण नॉर्मली आता टेस्ट झालं तर 3-2 महिन्यानंतर आपण परत स्कॅन करून बघतो की काही ट्युमर राहिला आहे का नाही. जर राहिला असेल तर परत आपण सेकंड सेशन करतो. जर ट्युमर पसरत नाहीये तर वी कीप ऑन डुईंग दिस सेम प्रोसिजर्स. पण जर आजार वाढायला लागला देन वी स्टॉप द ट्रीटमेंट. म्हणजे एखादा लिव्हर कॅन्सर असेल तर आजच्या घडीला फक्त सर्जरी ऑप्शन नाहीये, भरपूर काही बॅटरी अप आपल्याजवळ ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये साध्या सुई टाकून सुद्धा RFA करून छोट्या ट्युमरला कंट्रोल करता येतो. त्यामुळेच तुम्ही सांगितलं फ्रिक्वेंट फॉलोअप राहावं सिरोसिसच्या पेशंटना. जर का ऑपरेशन करण्यासारखं असेल तर ऑपरेशन करून ती गाठ काढू शकतो, किंवा जर का ऑपरेशन करण्यासारखं नसेल तर तिला तिथल्या तिथं जळण्यासाठी हाय फ्रिक्वेन्सी टेस्ट वगैरे करू शकतो. इव्हन तुम्ही ट्रान्सप्लांट सर्जन खूप जास्त असेल तर त्याला ट्रान्सप्लांट सुद्धा एक ऑप्शन राहतो. नॉर्मली जर ट्युमर्स 2 ते 3 ट्युमर्स असतील, खूप मोठे नसतील आणि लिव्हर तेवढं चांगलं नसेल की वेदर इट विल टॉलरेट
जी सर्जरी इज नॉट. आपल्याकडे एक ऑप्शन असतं ट्रान्सप्लांट वेअर आपण तो पूर्ण लिव्हर काढतो आणि मग दुसरं लिव्हर त्याच्या जागेवर जॉईन करतो. मग लिव्हरमध्ये 2 प्रकारचं असतात. एक तर कॅडॅव्हरिक, म्हणजे आपल्या हॉस्पिटलमध्ये कुठला ब्रेन डेड पेशंट आला असेल तर आपण त्या फॅमिलीला काउन्सिल करतो की तुमचा पेशंट ब्रेन डेड आहे, तुमचे ऑर्गन जर दुसऱ्या पेशंट्सला दिले तर दुसऱ्या पेशंटचा जीव वाचेल. ते ऍक्सेप्ट जर त्यांनी केलं तर मग आपण त्यांचं लिव्हर काढून या पेशंट्सला देतो. आणि असं कोणी नसेल तर घरचा जवळचा कोणी नातेवाईक असेल, ब्लड ग्रुप कम्पॅटेबल असेल, ऍडजस्टेबल एज ग्रुपमध्ये असेल तर आपण त्याचा एक 60% लिव्हर राईट लोब युजली आपण काढत असतो आणि ते इथे या पेशंट्समध्ये जोडत असतो. आता ज्या वेळेला एखादं नातेवाईक आहेत जवळचे, मी माझं लिव्हर 60% माझ्या कोणाला दिलेलं आहे, तर माझ्याजवळ 40% लिव्हर आहे, त्याच्यावरती माझी लाईफ चालू शकते का? हो हो, आपल्या बॉडीसाठी नॉर्मली 20% इज द मिनिमम रिक्वायरमेंट. ओके. पण आपण या पेशंटला सर्जरीला ज्यांना घेणार आहे आपण त्यांना काही आजार नाही, सो आमच्यासाठी डोनर इज द फर्स्ट प्रायोरिटी इन द लिव्हर ट्रान्सप्लांट. म्हणजे आम्हाला रेसिपियंट ज्याला सिरोसिस आहे त्याच्यापेक्षा मला हा पेशंट जास्त काळजी देतो, कारण हा पेशंट नाहीये, हेल्दी माणूस आहे. तर आम्ही कुठलीही रिस्क घेऊन त्याला जीवाला धोक्यात टाकणार असेल ती कुठलीही टेस्ट तसं करत नाही. सो नॉर्मली आमचं जे कॅल्क्युलेशन प्रमाणे आम्ही 70% ऑफ द लिव्हर सेफली काढू शकतो विदाऊट एनी रिस्क टू द डोनर. ऑब्व्हियसली त्यात आपण बरेच टेस्ट करतो की त्याचे लिव्हर पहिले ब्लड टेस्ट करतो की LFTs नॉर्मल आहेत का, त्याची सोनोग्राफी करतो, फॅटी लिव्हर आहे का, CT स्कॅन आणि MRI करतो, त्यात सुद्धा बघतो की लिव्हरमध्ये फॅट आहे का, दुसरे काही प्रॉब्लेम्स आहेत का. जे आपण लिव्हर कट करणार आहे ते व्यवस्थित कट करून इकडे व्यवस्थित जॉईन करता येईल आणि हे कट करताना या जे पेशंटला डोनरला राहणार आहे त्या लिव्हरला काही इजा होऊ नये, हे सगळं आपण एक 100 प्रकारचे टेस्ट करून करतो आणि ओनली देन वी गो अहेड विथ इट. तर 20% ऐवजी वी कीप मिनिमम 30%. मोस्ट ऑफ द टाइम्स ते 60-65% निघालं जातं, 30 to 35% राहतं. एखाद्याने लिव्हर डोनेट केला, माझा नातेवाईक आहेत, माझे वडील आहे किंवा माझं जवळचं नातलग आहे म्हणून मी लिव्हर डोनेट केला, तर मी लिव्हर डोनेट केल्यानंतर माझा सुद्धा जो काही उरलेला लिव्हर होतो रिग्रो होऊन नॉर्मल होतो का? हा, म्हणजे जो सपोज तुमच्याकडे आता 30% लिव्हर आम्ही ठेवलेला आहे तुम्हाला, विदिन 3 months इट गोज टू 90% ऑफ युअर लिव्हर. म्हणजे 3 महिन्यामध्ये तो नॉर्मल पहिल्यासारखा, म्हणजे घाबरण्याची बिलकुल गरज नाही. ऑब्व्हियसली तो पहिल्यासारख्या शेप सारखा होत नाही, पण तोच लिव्हर मोठा होऊन तो तुमच्या बॉडीला कॉम्पन्सेट करतो. ओके सर, आता ट्रान्सप्लांट जे काही तुम्ही सांगितले, ट्रान्सप्लांट केल्यानंतर जो व्यक्ती ट्रान्सप्लांट झाला त्याची रुटीन लाईफ नॉर्मल असते का लाईफ लॉंग काहीतरी प्रॉब्लेम असतात? प्रॉब्लेम नसतात असं काही, पण जेव्हा तुम्ही ट्रान्सप्लांट करता तुमच्याकडे बॉडीमध्ये एक दुसरं लिव्हर टाकलं जातं. आपल्या बॉडीची मेकॅनिझम कुठल्याही इन्फेक्शनला फाईट करण्यासाठी की आपल्या बॉडीमध्ये जे काही फॉरेन आहे त्याला माझं मारायचं, दॅट इज अवर डिफेन्स मेकॅनिझम. सो वेन तुम्ही नवीन लिव्हर त्या पेशंटमध्ये टाकता, तुमच्या बॉडीची इम्युनिटी फाईट्स अगेन्स्ट दिस ऑर्गन, त्याला म्हणतात रिजेक्शन. तर हे रिजेक्शन प्रिव्हेंट करायला आपण काही औषधं देतो, इम्युनोमॉड्युलेटर्स देतो, जे तुमची इम्युनिटी थोडीशी डाऊन करते. इम्युनिटी जेव्हा डाऊन करते मग युअर बॉडी त्याच्याबरोबर फाईट करत नाही. सो दॅट इज व्हॉट इज कॉल्ड एज इम्युनॉलॉजिकल टॉलरन्स. आपण जे म्हणतो की युअर बॉडी टॉलरेट्स दॅट ऑर्गन. पण हे जे औषध आहेत हे एकदा द्यायचे नसतं, हे त्यांना आयुष्यभर घ्यावे लागतात. ओके. सो डिसएडव्हान्टेज म्हणजे प्रॉब्लेम्स विथ लिव्हर ट्रान्सप्लांट, म्हणजे नॉट प्रॉब्लेम्स बट जे एक्सपेक्टेशन्स आहेत की तुम्ही आयुष्यभर काही गोळ्यांवर राहणार आहात, ते बरोबर टाइमावर घेणे, व्यवस्थित घेणे आणि कधीही मिस करणे नाही. अल्कोहोल तुम्हाला परत चालत नाही. आणि नवीन लिव्हर भेटला म्हणून अल्कोहोल पिणे योग्य नाही, ते पण लिव्हर लवकरात लवकर खराब होत असतं. प्लस तुम्हाला रेग्युलर टेस्ट, आता कसं असतं हे जे इम्युनिटी आपण डाऊन करतो, आपण खूप डाऊनही करू शकत नाही, कारण खूप डाऊन केलं तर तुम्हाला इन्फेक्शन सगळं, आणि कमी ठेवलं तर रिजेक्शन होतो. तर त्याच्यासाठी आपल्याला ब्लड टेस्ट मॉनिटर करावं लागतं. पहिले म्हणजे आज ट्रान्सप्लांट झालं किंवा 10 दिवस तुम्ही हॉस्पिटलमध्ये राहिला, घरी गेला, मग 3-4 दिवसाला टेस्ट होतात, मग आठवड्याला टेस्ट होतात. त्याप्रमाणे आपण डोज ऍडजस्ट करत राहतो, ते फिक्स डोज चांगला येण्यासाठी. हळूहळू 15 दिवस, मग महिना, मग 3 महिने असे टेस्ट करत राहतो. चुकून काही इन्फेक्शन झालं, काही झालं तर परत ऍडमिट व्हा, त्याचे अँटीबायोटिक्स घ्या. तर दुसरी काळजी घेणे म्हणजे इन्फेक्शन्स प्रिव्हेंट करणे. इन्फेक्शन्स प्रिव्हेंट करणे म्हणजे असं नाही की तुम्ही घरात एका रूममध्ये बसणे नाही. पीपल आर वर्किंग, पीपल गो टू देअर जॉब्स, सगळीकडे काम करतात. इव्हन डॉक्टर्स आहेत ज्यांचं ट्रान्सप्लांट झालेलं आहे, ते दररोज पेशंट बघतात. फक्त आपल्याला काळजी जी घ्यावी लागते की मला इन्फेक्शन होणार नाही. म्हणजे काय, गर्दीत जायचं नाही, गोंधळमध्ये जिथं धूळ आहे तिथं जाणार असेल काय ॲज फार एज पॉसिबल अवॉइड करायचं, नसेल तर मास्क वापरणे
आणि आजारी माणसाच्या शेजारी जास्त राहायचं नाही. तुमचा आजार दुसऱ्याला कोणाला होत नाही, तर दुसऱ्याचा आजार तुम्हाला येऊ शकतो. तर या गोष्टी, जेवण तुम्ही असं नाही की तुम्ही नाही आता मला येतच खायचं, तुम्हाला वडापाव खायचा असेल तुम्ही घरी बनवून खा, कधी कधी खा, बाहेरचं खायचं नाही, ताजं जेवण दररोज खाणं, म्हणजे इन्फेक्शन कुठलंही होणार नाही. बेसिक एवढ्या गोष्टी राहतात. म्हणजे काही गोळ्या औषध लिव्हरला प्रोटेक्ट करण्यासाठी घेण्याची गरज आहे आणि वाईट सवयीपासून दूर राहण्याची गरज आहे. स्वतःची शरीराला थोडस जागरूकतेनं चांगलं जपून ठेवण्याची गरज आहे. सेकंड लाईफ परत फॅटी लिव्हर होणे, मग माझा ट्रान्सप्लांट झालाय मी आता काही करणार नाही. बरेच लोक हे करतात, ट्रान्सप्लांट झाल्यानंतर दारू पितात, आता नवीन लिव्हर आणखी 10 वर्ष बोनस भेटला असेल, ते चालत नाही. एक्सरसाइज करणे सो दॅट लिव्हर ऑल्सो हेल्दी राहते. काळजी घेणे बेसिकली. आजच्या घडीला लिव्हर ट्रान्सप्लांट कितपत सेफ आहे सर करणं? कारण इतकं खर्चिक गोष्ट आहे, 2 जीव आपण दाग्यावर ठेवतो आणि इतका मोठा जर का फॅमिली डिसिजन घेत असेल ऍज अ ट्रान्सप्लांट सर्जन, आजच्या घडीला इंडियामध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट कितपत सेफ आहे? ट्रान्सप्लांट आपण ट्रान्सप्लांट कुठल्या पेशंट्समध्ये करतो, आपलं एक कॅल्क्युलेशन राहतं की हा पेशंट जो आहे सिरोसिस आहे, ह्याला म्हणजे रक्ताच्या उलट्या होत आहेत किंवा किडनीला सूज येते, तर हा पेशंट नॉर्मली जेव्हा त्याचे 2 वर्ष जगण्याची शक्यता 50% कमी जाते तेव्हाच आपण ट्रान्सप्लांट करतो. कारण ट्रान्सप्लांटची स्वतःची एक मॉर्टॅलिटी आहे, म्हणजे जीव घेण्याची शक्यता असते. मोठी सर्जरी. मी जर आज 100 ट्रान्सप्लांट केले, त्याच्यातले 3 ते 4 किंवा 5 पेशंट्स ऑपरेशन टेबल किंवा इन दी हॉस्पिटल स्टे मध्ये जातात. कारण पेशंट्स बॅड असतात, त्यांची किडनीज प्रॉब्लेमॅटिक असतात, लंग्स प्रॉब्लेमॅटिक असतात, ब्लिडिंग रिस्क राहते, हे सगळं आहे. हेच पेशंट 100 पैकी जर आपण 1 वर्षाला बघितले तर 90% आलाय. हेच 5 वर्षाला जर बघितलं तर 80% ऑफ पेशंट्स आर अलाइव्ह. आणि 10 वर्षाला जर बघितलं तर अराउंड 65 to 70% आर अलाइव्ह. आहे खर्चिक गोष्ट आहे, बट आपण हे कुठल्या पेशंटमध्ये करतो ज्यांची 1 वर्ष किंवा 2 वर्ष जगण्याचे चान्सेस 50% कमी आहे. आणि असं नाही की 10 वर्ष जगलं की पेशंट जातो. तुम्ही काळजी घेतली, पीपल हॅव बीन लिव्हिंग फॉर 25 years 30 years ऑल्सो. काळजी घेतली तर म्हणजे एखाद्या व्यक्तीला खरोखरच लिव्हर पूर्ण खराब झालेलं आता लाईफ नाहीये, अशा पेशंटमध्ये तुम्ही ट्रान्सप्लांट सजेस्ट करताय. त्यांच्यामध्ये पण 80-90% 5 to 10 years सर्व्हायव्हल जगणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. फक्त जर ट्रान्सप्लांट झालेलं असेल तर त्या व्यक्तीने स्वतःची काळजी घेणं आणि प्रॉपर टाइमली सगळ्या गोष्टी मेंटेन करणं. आणि एखाद्या व्यक्तीला ट्रान्सप्लांट जर का लागणार आहे म्हटल्यानंतर तो पण डिले करून जर ट्रान्सप्लांटला आला तर त्याच्यामध्ये पण सक्सेस कमी होतो. अनफॉर्च्युनेटली बऱ्याच वेळा काय होतं की पेशंट्स सिरोसिस असतं, फॉलोअपवर राहतात, मग कावीळ सुरू होते, मग एखादी रक्ताची उलटी होते किंवा काय. अशा वेळेला बऱ्याच वेळा पेशंट्स आमच्याकडे येतात की ट्रान्सप्लांट म्हणजे ओपिनियन घेतात, पण ते म्हणतात नाही मी ओके, एकदा झालंय, आता काही नाही झालंय. अनफॉर्च्युनेटली कसं असतं, आपल्याकडे एक प्रोसिजर आहे की ट्रान्सप्लांटसाठी लिस्टिंग, कॅडाव्हरिक वेटिंग लिस्ट, जी मी तुम्हाला म्हणलं की ब्रेन डेड पेशंटचं लिव्हर जर मिळत असेल, पण त्याला एक वेटिंग लिस्ट आहे. मी आज तुम्हाला ट्रान्सप्लांट लिस्टवर टाकलं तर तुमच्या आधीचे 25 लोक असतात ट्रान्सप्लांट लिस्टवर. तुम्ही आज रजिस्टर नाही केलं आणि जेव्हा तुम्ही एकदम बॅड झालाय, व्हेंटिलेटरवर गेला आणि मला आता लिव्हर पाहिजे, तर हे लिव्हर तुम्हाला मिळत नाही, कारण ऑलरेडी तुमच्या आधी 50 लोक आहेत. आम्ही सजेस्ट करतो की जेव्हा तुमचं लिव्हर डिकॉम्पन्सेट व्हायला सुरू झालं, म्हणजे काय, कावीळ व्हायला सुरू झाली किंवा पोटात पाणी व्हायला झालंय, ते थोडंफार औषधाने कंट्रोल होत नाहीये, किंवा किडनीला सूज येते, किंवा तुम्हाला रक्ताच्या 2-3 वेळा उलट्या झाल्यात, त्याला आपण डिकॉम्पन्सेटेड लिव्हर डिसीज म्हणतो. त्यावेळेस आम्ही म्हणतो की तुम्ही ट्रान्सप्लांट सेंटरला या, व्हिजिट करा, तुमच्या ट्रान्सप्लांटच्या तपासण्या करून घ्या आणि लिस्टवर जा. सो म्हणजे काय, ऍटलिस्ट तुम्ही जर व्यवस्थित राहिला, तुमचा नंबर जरी आला तर यू कॅन से नो, तुमचा नंबर तसाच राहतो, यू विल स्टील बी ऑन द वेटिंग लिस्ट. बट ऍटलिस्ट ओव्हर अ पिरियड ऑफ 1 or 2 years जर तुमची तब्येत खराब होत असेल, ऍटलिस्ट तुमचा नंबर पुढे येऊन तुमचा चान्स तरी. काही पेशंट असे असतात की हो मला करायचं नाही म्हणतात माझं, आणि सडनली एका दिवशी उलटी किंवा इन्फेक्शन होतं आणि व्हेंटिलेटरवर लँड होतात, आणि मग लास्ट मिनिटला लिव्हर मिळत नाही. सो आम्ही सजेस्ट करतो की ऍटलिस्ट वेटिंग लिस्टवर लवकरात लवकर एनरोल व्हा, फॉलोअपमध्ये राहा गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टच्या, आणि काही प्रॉब्लेम असेल तर मीट देम. आणि जेव्हा डिकॉम्पन्सेशन सुरू झालं, तुम्हाला जर लिव्हर ट्रान्सप्लांट मिळत असेल, लिव्हर जर ऑफर होत असेल तर टेक इट
अँड गो हेड विथ द ट्रान्सप्लांट. अतिशय चांगली माहिती आहे सर. आणि हा लिव्हर कॅन्सर मंथमध्ये लिव्हरबद्दल काय करायला पाहिजे, लिव्हर कसं जपायला पाहिजे, काय मोजके कारणं आहेत त्यामुळे इतकं मोठं शरीरावरती अवघड संकट येऊन जातो आणि त्याला मॅनेज कसं करायचंय, ट्रान्सप्लांट कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं. जाता जाता लास्टला 1-2 मिनिटांमध्ये लिव्हर हेल्थ चांगलं ठेवण्यासाठी आणि लिव्हर होणारे आजार टाळण्यासाठी एक समराईज फॉर्म मध्ये काहीतरी सांगू शकाल का सर? प्रिव्हेन्शन साठी म्हणजे आपल्याला मेन म्हणजे डायटरी, लेस कार्बोहायड्रेट्स, लेस कॅलरी, शुगर्स, ऑइली फूड्स कमी ठेवणे, सो दॅट लिव्हरमध्ये फॅट अकम्युलेशन आणि लिपिड अकम्युलेशन हे कमी होऊन जातं. दुसरं म्हणजे एक्सरसाइज करणे, सो दॅट युअर फिटनेस इम्प्रूव्ज, लिव्हर ऑल्सो, फॅटी लिव्हर ऑल्सो डिक्रीजेस. अल्कोहोल टाळणे. हेपटायटिस बी आणि सी यांच्यासाठी अनसेफ ब्लड ट्रान्सफ्युजन्स, निडल स्टिक इंजुरीज, अनसेफ सेक्शुअल प्रॅक्टिसेस अवॉइड करणे, या गोष्टी प्रिव्हेन्शनच्या दृष्टिकोनात आहे. ओके, वंडरफुल सर, व्हेरी नाईस. खूप चांगली माहिती भेटली आणि ज्याला प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी हे एक खूप चांगलं मार्गदर्शन ठरू शकते असं मी समजतो. आणि सर लास्ट आमचा थीम असतो की ज्यांनी हे 15-20 मिनिटाचा, अर्ध्या घंट्याचा व्हिडिओ बघितलेला आहे त्यांना आवडलं तर एखादं वर्ड टाईप करायला सांगतो. लिव्हर कॅन्सर सांगूयात का लिव्हर ट्रान्सप्लांट टाईप करायला सांगूयात? लिव्हर कॅन्सर. लिव्हर कॅन्सर. जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर लिव्हर कॅन्सर टाईप करा, जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलेला आहे. आणि मनोज डोंगरे सर इथं पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतायत. सर अतिशय उत्तम ट्रान्सप्लांट सर्जन आहेत. जर त्याच्याबद्दल तुम्हाला पर्सनली सरांना कनेक्ट करायचं असेल तर PCMC मध्ये सरांचं क्लिनिक आहे किंवा DY पाटील मध्ये सर काम करतात. सरांना कनेक्ट करू शकता. तुम्हाला काही प्रश्न असेल कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, आम्ही त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद सर, पूर्ण वेळ दिल्याबद्दल आणि येऊन इतक्या चांगल्या पद्धतीने सांगितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलेला आहे म्हणजे तुम्हाला लिव्हर, यकृताबद्दल आणि लिव्हर कॅन्सर, ट्रान्सप्लांट काय असतं ह्याच्याबद्दल माहिती भेटली असं समजतो. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, ज्याला लिव्हरच्या संबंधित प्रॉब्लेम आहे, सिरोसिस आहे, कॅन्सर आहे, ट्रान्सप्लांट करण्याचं सांगितलेलं आहे, त्यांना हे शेअर करा. त्यांना एक गायडन्स भेटेल आणि एक मार्गदर्शन चांगलं काय करायला पाहिजे भेटेल. तरी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. तुमचं मनपूर्वक धन्यवाद.